चिंचपोकळीच्या चिंतामणी गणपती बाप्पाचा आज आगमन सोहळा पार पडणार आहे। चिंतामणीसह मोठ्या मंडळांच्या गणपतीच्या आगमन सोहळ्याला सुद्धा सुरुवात होणार आहे। अगदी थोड्याच वेळात चिंतामणी गणपतीचा आगमन सोहळा याला सुरुवात होईल आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, खरं तर अगदी थोड्याच वेळात या सोहळ्याला आगमन सोहळ्याला सुरुवात होणार आहे, काय वातावरण सध्याचं? नक्कीच एक वेगळ्या वातावरणात मुंबईतले जे बाप्पा आहेत ते आता मंडळांकडे जे स्थानापन्न होत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। हे दादरचं परेलचं कलागंध जे आर्ट्स आहे त्या ठिकाणून आज जवळपास 150हून अधिक जे बाप्पा आहेत ते मंडळांकडे आज निघणार असल्याचं पाहायला मिळतंय। वेगवेगळे जे गणपती आहेत ते सकाळपासून बाहेर पडत आहेत मंडळाकडे, मंडपाकडे जायची जी रस्ता आहे त्या रस्त्यावरून मोठ्या वाजत गाजत खरं तर कार्यकर्ते मंडळाचे कार्यकर्ते बाप्पाचं स्वागत करत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। थोड्याच वेळात चिंचपोकळीचा चिंतामणी जो एक मानाचा गणपती मानला जातो त्या ठिकाणी या ठिकाणून जाईपर्यंत मोठा जो उत्साह आहे त्या उत्साहाच्या वातावरणात एकंदरीत बाप्पाचं स्वागत करण्यात येत असल्याला आपल्याला पाहायला मिळणार आहे। अवघ्या काही वेळातच हा संपूर्ण जो उत्साह सोहळा आहे तो सुरू होईल, पण त्या अगोदर जर पाहायला गेला तर मोठ्या संख्येनं मुंबईकर जे आहेत किंवा बाप्पा प्रेमी जे आहेत त्यांनी या संपूर्ण परिसरात गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। या संपूर्ण परिसरात जर पाहायला गेलं तर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। काही जे मार्ग आहेत त्या मार्गांवरती सुद्धा बदल करण्यात आलेले आहेत। हा जो समोरचा मार्ग आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामार्ग आहे आणि याच मार्गावरून मोठी ट्रॅफिक मोठी वाहतूक जी असते ती होत असते आणि याच मार्गाचा जो वापर आहे तो आता मुंबईकरांना करता येणार नाही। आज संध्याकाळपर्यंत हा संपूर्ण जो रस्ता आहे तो बंद ठेवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते। याच्याच दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर जी इमर्जन्सी जे सुविधा आहेत म्हणजे ॲम्ब्युलन्स असेल किंवा मेडिकल इमर्जन्सी असेल त्यासाठीच फक्त हा रस्ता वापरण्यात येणार आहे। मात्र जर दुसऱ्या बाजूला गेलं तर वेगवेगळे जे गणपती आहेत त्यांचा जो आगमन सोहळा आहे तो सध्या सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। दक्षिण मुंबईचा राजाचा समोरचा आपण सुंदर अशी मूर्ती बाप्पांची आपण बघतोय आणि अगदीच वाजत गाजत मोठ्या संख्येनं मुंबईकर या बाप्पाच्या आगमनासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। बाप्पाची पहिली झलक पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं जे मुंबईकर आहेत किंवा बाप्पा प्रेमी आहेत ते सध्या आता परळ भागात जमायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच नंदकिशोर, भाविकांमधला आपण उत्साह खरं तर बघू शकतोय, मोठी गर्दी खरं तर हळूहळू जमायला सुरुवात होईल। या सगळ्या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।